तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये सुरू झाली आणि त्यानंतरच आता या लाडक्या बहीण योजनेला जे आहे ते 1 वर्ष 6 महिने पूर्ण झालेलं आहे. पण यामध्ये बघा, आता 1 वर्ष 6 महिने झाली असून सुद्धा या योजनेमध्ये काहीच अपडेट झाले नाही. ना केवायसी मध्ये अपडेट झाली, ना वेबसाईटवर अपडेट झाली. बरोबर. भरपूर लाडक्या बहिणींना सारखा सारखा या योजनेमार्फत जो आहे तो त्रास होत आहे. भरपूर लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते आले नाही. भरपूर लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते आले नाही. जून 2025 मध्ये सुद्धा जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींचे आले नव्हते. त्यावेळेस सुद्धा लाडक्या बहिणींना डोकेदुखी झाली होती. पण आता केवायसी मुळे हा लाभ लाडक्या बहिणींचा बंद केलेला आहे. त्यामध्ये सांगितलं आहे की केवायसी चुकली आहे, तुमची केवायसी चुकली. केवायसी चुकल्यामुळे सरकारी नोकरीचं ऑप्शन दिलं आणि लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते शासनाने बंद केले. मग आता हप्ते बंद झाल्यामुळे लाडक्या बहिणी काय करत आहे की महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जात आहे. महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये चौकशी करत आहे. आधार नंबर घेऊन जातात. त्यामध्ये त्यांना सांगितलं जाते की या कारणामुळे तुमचे पैसे बंद झाले. पण त्यांना कोणत्याच प्रकारचं मार्गदर्शन केलं जात नाही किंवा कोणता पर्याय सांगितला जात नाही. फक्त पैसे बंद झाले सांगितले जाते. लाडक्या बहिणी घरी परत येतात. पैसे कधी येईल या गोष्टीची वाट पाहत असतात. यामध्ये ग्रामीण भागातील, खेडेगावातील गरीब लाडक्या बहिणी आहे, शेतमजुरी करणाऱ्या, रोजमजुरी करणाऱ्या बहिणी आपले दिवस पैसे खराब करून, पैसे खर्च करून जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्यांना डोकेदुखी सहन करून घ्यावी लागते. पण या ठिकाणी बघा, शासनाने लवकरात लवकर जे आहे ते महत्वाचे कामं या वेबसाईटवर करून घ्यायला पाहिजे. महत्वाचे काम या वेबसाईटवर, या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात या वेबसाईटवर करून घ्यायला पाहिजे. कारण बाकी सर्व योजनांसाठी या सर्व सेवा अवेलेबल आहे. बाकी सर्व योजनांसाठी बांधकाम कामगार योजना आहे, कृषी सन्मान योजना आहे, नमो शेतकरी योजना आहे किंवा शेती संबंधित वेगवेगळ्या योजना आहे. त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजना आहे. अशा प्रकारच्या विविध योजना आहे, वेगवेगळ्या सर्व खूप काही योजना आहे. सर्व योजनांमध्ये जे आहे ते ऑनलाईन अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. स्पेशल प्रत्येक योजनेसाठी वेबसाईट दिलेला आहे आणि त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकून तुमची योजना ऍक्टिव्ह आहे का, प्रॉब्लेम काय झाला, पैसे कशामुळे थांबले, हे सर्व तुम्ही त्या योजनांमध्ये पाहू शकता. पण लाडकी बहीण योजनेमध्ये अशा प्रकारचं कोणतेच ऑप्शन देण्यात आलेलं नाही. शासनाने लवकरात लवकर हे सर्व ऑप्शन लाडक्या बहिणींना उपलब्ध करून द्यायला पाहिजे. सर्वात आधी ज्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे आले नाही त्या बहिणींसाठी म्हणजे केवायसी लवकरात लवकर शासनाने सुरू करावी. केवायसी लवकरात लवकर सुरू करावी. एडिटचं ऑप्शन, दुरुस्ती करण्याचं ऑप्शन लवकरात लवकर द्यावं. ज्या बहिणीची केवायसी चुकलेली आहे, ज्या बहिणींची केवायसी चुकल्यामुळे पैसे बंद झाले, त्या बहिणींना परत केवायसी करण्याची संधी द्यावी. परत केवायसी दुरुस्ती करण्याचं ऑप्शन लवकरात लवकर द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींसाठी स्पेशल वेबसाईटवर अपडेट करायला पाहिजे. स्पेशल ऑप्शन द्यायला पाहिजे की लाडक्या बहिणी आधार क्रमांक टाकूनच त्यांचा अर्ज स्वतः मोबाईलवर चेक करता यावा. लाडक्या बहिणींना स्वतः मोबाईलवर आधार क्रमांक टाकून त्यांना त्यांचा अर्ज चेक करता यावा, त्यांना त्यांचा अर्ज अपडेट करता यावा, त्यांना त्यांची केवायसी अपडेट करता यावी, चेक करता यावी किंवा परमनंटसाठी केवायसीचं ऑप्शन शासनाने वेबसाईटवर द्यायला पाहिजे. कारण बाकी सर्व योजनेमध्ये ही सर्व सेवा अवेलेबल आहे. आधार क्रमांकावरूनच तुम्ही तुमचं नाव बदलवू शकता. लग्नानंतर जर काही बहिणींचं नाव बदललं असेल, पत्ता बदलला असेल, बँक अकाउंट बदललं असेल, डीबीटी बदललं असेल, तर अर्जावरूनच ही सर्व कामं, तुमच्या पोर्टलवरूनच ही सर्व कामं लाडक्या बहिणींना मोबाईलवर घरी बसून ही सर्व कामं करता आली पाहिजे. सर्व का किंवा त्या बहिणींचा लाभ कशामुळे बंद झाला, लाभ कशामुळे अचानक बंद झाला, त्यामागे कारण काय आहे, या सर्व गोष्टीसाठी महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जाण्याची गरज पडायला नको. या ठिकाणी जाण्याची गरज पडलीच नाही पाहिजे. लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटवरच सर्व ऑप्शन, सर्व सेवा शासनाने उपलब्ध करून द्यावा. आधार क्रमांक टाकल्यानंतर आधार क्रमांक टाकल्यानंतर लाडक्या बहिणी स्वतः पेमेंट ऑप्शन, पेमेंट कोणत्या हप्त्याचं पेमेंट त्यांना आलं, कोणत्या हप्त्याचं पेमेंट आलं नाही, पेमेंट हिस्ट्री काय आहे, कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होतात, हे सर्व ऑप्शन शासनाने लवकरात लवकर वेबसाईटवरच उपलब्ध करून द्यायला पाहिजे. जेणेकरून लाडक्या बहिणी स्वतः त्यांच्या मोबाईलवरच आधार क्रमांक आणि ओटीपी टाकून त्यांचा अर्ज लॉग इन करतील आणि स्वतःचं अर्जाचं पूर्ण स्टेटस त्या लाडक्या बहिणी पाहतील. अशा प्रकारची सेवा सर्वच योजनेमध्ये दिल्या जाते, फक्त लाडकी बहीण योजनेमध्ये दिली जात नाही. लाडकी बहीण योजनेमध्ये दिले जात नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना छोट्या छोट्या कारणासाठी महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जावं लागते. त्या ठिकाणी इन्क्वायरी करावी लागते. त्या ठिकाणी सुद्धा पूर्ण माहिती त्यांना मिळत नाही. मग बाकी योजनांसाठी जर या सर्व सेवा पॉसिबल आहे, तर मग लाडकी बहीण योजनेसाठी सेवा या शासनाकडून का दिल्या जात नाही, हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने केवायसी
अपडेट करावी, लवकरात लवकर केवायसी पुन्हा सुरू करावी, केवायसी दुरुस्त ऑप्शन द्यावं आणि आधार क्रमांकावरून सर्व लाडक्या बहिणींना त्यांचे अर्जाचं स्टेटस, पेमेंटचं स्टेटस, पैसे कशामुळे बंद झाले, ह्या सर्व गोष्टी लाडक्या बहिणींना घरी बसूनच पाहता आल्या पाहिजे. अशा प्रकारची शासनाकडे आपली नम्र विनंती असणार आहे. आणि याबद्दल तुम्हाला काय वाटते, या सर्व सेवा तुमच्यासाठी आल्या पाहिजे का आणि केवायसी पुन्हा सुरू झाली पाहिजे का? याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.